असा खतरनाक असा त्याच्या नंतर येणार आहे. सो मित्रांनो, ही मोठी अशी गुफा आहे आणि आपल्याला फायनली इथे असे पायऱ्या लागलेले आहेत. शर्य अचानक अशी गोष्ट दिसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे स्थापन आहे. सो हे बघा, अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. कॅम्पिंगचा एरिया ते आपण. सो मित्रांनो, आता आपण वरती जाणार आहोत. अशा प्रकारे आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सर्वजण बघा कसे डुलत डुलत वरती चाललेले आहेत. तर प्रबलगड आणि कलावंतीदुर्ग असं दगडांच्या नावं लिहिलेली आहेत. बाईक येण्याचा लास्ट स्टॉप म्हणजे हा एंड आहे. डायरेक्ट इथपर्यंत बाईक येऊ शकतात आणि ह्याच्यानंतर मेन ट्रेक येतो. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल आहे हॉटेल. सो आता फायनली आम्ही 2 किलोमीटर पायी प्रवास करून इथे पोहोचले आहोत. ते आपल्याला छोटंसं हॉटेल दिसत आहे आणि ते सुंदर असा निसर्ग आहे, अविस्मरणीय असा निसर्ग आहे. आणि त्या झोपाळा सुद्धा आहे. एक माणसाने बनवलेला झोपाळा आहे, एक निसर्गाचा झोपाळा आहे आणि एक प्लायचा झोपाळा आहे आणि इथे एक छोटंसं दुकान सुद्धा आहे. अशा रीतीने आपल्याला माकड बघायला भेटेल. माकड हा बघा तो माकड. लुक ॲट दिस मंकी. सो मित्रांनो, मी या वाटेने वरती आलो आहे. असं असं खाली त्या छोट्या छोट्या जंगलातून तिथे खाली बाईक पार्किंग आहे. तिथे बाईक पार्किंग करून एवढं वरती आलेलं आहे. एक छोटीशी टपरी आहे. आपल्याला या दिशेने जायचं वरती. अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट विमान बघायला भेटेल. कधी विमान आम्ही बघितला नाही, आता बघायला भेटेल. तो गेलेला तिकडे उडत. हा रस्ता जातो तो माची प्रबलगडाकडे. आपल्याला इकडे जायचं आहे. आता थोडं उशीर आपण इथे आराम करूयात. ते काट्या पण आहेत, ते विकत आहेत. हे छोटंसं दुकान आहे. सो मित्रांनो, त्या शॉपच्या तिथे आम्ही 10 मिनटे थोडा आराम करून परत ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सो आता वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली होती 7:45ला. सो आम्हाला 1 तास झालेला आहे वरती येईपर्यंत आणि ऊन पण खूप लागत आहे. पूर्ण घामाची आंघोळ लागली आहे. आम्ही या दिशेने आलो आहोत. या दिशेने चाललो आहोत वरती. इथे प्लास्टिकच्या पिशव्या पण ठेवलेल्या आहेत मोठ्या कचरा टाकण्यासाठी. कृपया त्यामध्येच कचरा टाकावा. आपल्याला 2 मार्ग आहेत. हा एक शॉर्टकट आहे, मेन हा मार्ग आहे. या मार्गाने आपल्याला वर जायचं आहे. फायनली आम्ही अशा मोठ्या अशा पठारावर आलेलो. पूर्ण असा क्लीन भाग आहे इथे. कचरा कुंडी आहे, कचरा तिथे टाकू शकता तुम्ही. तो येतो कलावंतीदुर्ग आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे थोड्या वेळात. कॅम्पिंगचा एरिया ते आपण कॅम्प लावू शकतो. आपल्याला या दिशेने जायचं आहे. असं शेवटची अशी वाडी छोटीशी, ते घर आहेत. आपल्याला इथे ग्राउंड दिसलेला आहे, मोठा असा ग्राउंड आहे. तिथे क्रिकेट खेळतात बघा तिथे. आणि ते कबड्डी खेळण्याचा ग्राउंड आहे. पाण्याची थोडी कमतरता भासवली म्हणून आम्ही पाणी शोधण्यासाठी इकडे एक विहीर आपल्याला आहेत आणि इकडे मिरच्या आहेत लाल लाल. आणि आम्ही छोट्या छोट्या वाटेने पाणी आणायला चाललो आहोत. आणि आपल्याला ओल दिसलेला आहे. हा सीन बघून आमच्या गावाची आठवण आली आम्हाला एक आश्चर्यजनक अशी गोष्ट दिसलेली. ते म्हणजे हा सिमेंटचा रोड.
सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे हा. एवढ्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होऊ शकतो असं वाटलं नव्हतं, पण खरं तर ते आहे. आणि अशा तऱ्हेने सिमेंट कॉन्क्रीटचा रोड संपलेला आहे आणि दगडीचा रोड लागलेला आहे. आपल्याला पाण्याची विहीर दिसलेली आहे आणि विहिरीमध्ये इकडे तर टंचाई विहीर डायरेक्ट पूर्ण भरलेली आहे पाण्याने. जिऱ्याचं पाणी ते एवढे मोठे असे विहीर आहे बघा. हा रस्ता आहे, या रस्त्याने आम्ही आलो होतो या विहिरीकडे. सो मित्रांनो, आम्हाला पाण्याची कमतरता भासत होती आणि आम्ही एका विहिरीमध्ये पाणी घेण्यासाठी आलो आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. डायरेक्ट आम्ही खाली उतरलो आहोत विहिरीमध्ये. विहिरीचा आकार तुम्ही बघू शकता, एवढा मोठा आहे. किती मोठा आहे तुम्ही बघू शकता, एवढा मोठा आहे विहिरीचा आकार. आणि हा पाणी येतो डायरेक्ट जिऱ्याचा आहे, पूर्ण निवळ आहे. बिस्लरीच्या पाण्याला पण फिका पाडेल असा पाणी आहे या विहिरीमध्ये. एकदम शुद्ध असा पाणी आहे या विहिरीमध्ये. अशा रीतीने वरती चढत आहेत प्रत्येक कांबेरे, हळूहळू चढत आहेत. पायी हळूहळू चढा वरती पायरीने. ते कांबेरे विहिरीतून वरती आलेलं आहे. अशा रीतीने आम्हाला पाणी भेटलेलं आहे या मोठ्या अशा विहिरीमधून. आणि आम्ही आता चाललो आहोत या दिशेने थेट कलावंतीन दुर्ग या किल्ल्यावरती. जय हिंद. असा खतरनाक असा याच्या नंतर येणार आहे. आणि एक गुफा आहे तिथे आम्ही मस्त जेवायला बसणार आहोत, नाश्ता करायला. आता वरती जाऊयात, नाश्ता करूयात थोडा आणि मग असं पुढे जाऊयात आपण. सो मित्रांनो, फायनली 3 तासाचा ट्रेक करून झाल्यानंतर आपल्याला एक गुफा लागलेली आहे. बघा गुफा आहे, बघा अशी वरती अशी गुफा आहे. इथे त्या गुफेमध्ये जायचं आहे आपल्याला. मेन थरारक ट्रेक अजून वरती आहे. सो आता आपण इथे नाश्ता वगैरे करूयात आणि मग आपण वरती जाऊयात. सो मित्रांनो, ही मोठी गुफा आहे. या गुफेमध्ये 7 जण आतमध्ये गेलेले आहेत. जय बजरंगबली. इथं मारुतीचं मंदिर आहे छोटं. जय बजरंगबली. आता सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत. आता आतमध्ये जातो, बॅग इथं ठेवतो. आणि सो मित्रांनो, आता आम्ही गुफेमध्ये एंट्री मारलेली आहे. काळोख आहे. अरे इथं तो काळोख आहे रे बाबा. सो मित्रांनो, ही मोठी अशी गुफा आहे. एवढी लांबची गुफा आहे अशी. या गुफेमध्ये आम्ही आलो आहोत. सो मित्रांनो, या एक गुफा आहे. या गुफेमध्ये इथे 7-8 जण अशी राहू शकता. तुम्ही बघू शकता इथे सर्वजण बसलेले आहेत. आता बाहेर चाललो आहोत आम्ही, कारण तिथे खूप अंधार आहे आणि खूप असं गरमसुद्धा होते. अशा रीतीने आम्ही रिवर्स आता चाललो आहोत बाहेर गुफेच्या. एक रूम आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली तो थरारक ट्रेक आता आपण करत आहोत. जो थरारक ट्रेक आता खरा चालू होतो इथून, आणि बाकीचे सर्व पुढे गेलेले आहेत. मी थोडा मागे आहे, कारण मी आरामात ट्रेक करतो, कारण जास्त घाई नाही मी करत. सो मित्रांनो, फायनली आम्ही 15 मिनिटे तिथे खाली एक शॉप आहे, तिथे आम्ही थांबून नाश्ता वगैरे केलेला आहे. आणि आपल्याला फायनली ते असे पायऱ्या लागलेले आहेत. आता आपण थेट वरती जाऊयात पायऱ्या चढत जोरात. पायऱ्यांचं अंतर बघा किती. खूपच अशी जागा आहे. आम्ही खालून असं कॉर्नरशी आलो होतो. तिथे दोर आहे, तिथे आम्ही नाश्ता केला होता मग. विहंगम नजारा बघा, हे सुंदर असं वातावरण आहे. एकदम ढगाळ वातावरण आहे. मोठ्या पायऱ्या आहेत. वरती गेल्यावर आता आपल्याला खरा थरारक अनुभवता येईल. सो मित्रांनो, इथे मगाचपासून फोटोग्राफी चाललेली आहे, नुसता टाइमपास चाललेला आहे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार,
चाकर शिवबाच होणार. सो मित्रांनो, असा खतरनाक असा पॅच आपण चढत आहोत. सीड्या खूप डेंजर आहे त्याच्या, मस्त आहे एकदम. फर्स्ट टाइम असा ट्रेक करत आहे मी लाईफमध्ये ना. माझा फर्स्ट टाइम खतरनाक असा ट्रेक मी करत आहे. वेगळे किल्ले असेच असतात खतरनाक, वेगळ्या होतो. मस्त मजा येत आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर मी येणारच नाही, उन्हालाच बरं वाटला. फायनली आम्ही वरती पोचलो आहोत. अजून एवढ्या वरती जायचं आहे आपल्याला. तिथे शिडी वगैरे गेलेली आहे मस्त दोऱ्यांची. वरती झेंडा वगैरे आहे, भगवा झेंडा मस्त. आणि आम्ही या दिशेने आलो होतो आणि इथे एक घटना घडली होती, खूप दुःखदायक अशी घटना घडली होती. एक मुलगी इथे सेल्फी काढत असताना तिचा तोल गेला होता. डायरेक्ट खाली दरीमध्ये पडली होती. आता आपल्याला या दिशेने जायचं आहे वरती. आणि तुम्हाला हा समोरचा दिसत असेल ना, हा आहे प्रबलगड. नंतर आम्हाला तिकडे पण जायचं आहे. जमलं तर आम्ही तिकडे जाऊ. सध्या आता इकडे वरती जाऊयात आपण. सो मित्रांनो, आता आपण वरती जाणार आहोत. आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक छोटा दोरे, पातळ दोरे, दुसरा थोडा म्हणजे 2 दोरे जॉईन केलेले आहेत त्याच्यावरून. तिसरे म्हणजे ते सीडी टाईप आहे, हे बघा. अशा रीतीने आम्ही आता वरती जाणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सर्वजण आता हा मेन पॅच आहे तो वरती चढवून वरती चालले आहेत. आणि सर्वजण आता एक एक करून जाणार आहेत, कारण तो आता एक हा चढतोय समजा, तर आता वरती हा पूर्ण पोहोचेपर्यंत जो सुरुवातीला जो खालून आता चढणार आहे ना वरपर्यंत, तो नंतर जाईल. म्हणजे आता जो वरती चढतो तो वरती पोहोचल्यानंतर हा खालचा सुरुवात करणार आहे वरती जाण्यासाठी. आणि आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक सिंगल दोर आहे, दुसरा आहे तो डबल दोर आहे, म्हणजे असं थोडं जाड दोर आहे. आणि तिसरं आहे ती शिडी आहे. शिडी ती दोराने बनवलेली शिडी आहे. आणि बाकीचे सर्वजण असे दोरालाच धरून वरती चालेल. मी शिडीने जाणार आहे, कारण मी लास्ट आहे ना, म्हणून मी शिडीने जाणार आहे. त्याच्यामुळे माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे. अशा रीतीने सर्वजण वरती गेलेले आहेत. सो मित्रांनो, फायनली आम्ही कलावंतीदुर्ग या किल्ल्याच्या एकदम वरच्या भागावर पोचलो आहोत, जिथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि अशा प्रकारे सर्वजण वरती पोचले आहेत, तुम्ही बघू शकता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना मी तीव्र मानाचा मुद्रा करून छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करत आहे. जय शिवराय जगदंब. मित्रांनो, तुम्हाला आजूबाजूचा परिसर सांगतो. ही सिटी आहे ती पनवेल सिटी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे पहिले नाव बदलून कलावंतीन ठेवले. हा दुर्ग चढण्याकरता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत. या दुर्गाशी माची प्रबल गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी लोकनृत्य करतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थेट खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि खाली उतरताना आम्हाला पायऱ्या लागलेल्या आहेत. जाताना पण येताना पण किती आवाज उठलेला खूप भारी वाटते. एवढी निर्मल स्वच्छ भारी आवाज उठलेला. हा बघा नजारा. सो मित्रांनो, फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. पार्किंग आहे ना, तिथपर्यंत आम्ही आलो आहोत. त्या गाड्या पार्किंगला लावल्या होत्या, तिथपर्यंत आलो आहोत. मला खाली उतरायला जेमतेम 1.25 तास लागलेला आहे. फायनली आम्ही 1.25 लाख खाली पोहोचलो आहोत. आणि आता आम्ही ते लंच करणार आहोत. आता आपण डबा खाऊयात आणि लगेच कल्टी मारूयात. तर बाय बाय.